ही गोष्ट आम्ही एका पोलीस स्टेशनमधून घेतली आहे. आशा आहे तुम्ही सर्व याबद्दल इतरांना सांगाल, ज्यामुळे तुमच्या मनाला लागलेले कुलूप उघडतील आणि त्यांना समजेल की या जगात मूर्ख माणसांची कमतरता नाही. पोलिसांनी जेव्हा एका मुलाच्या 3 पत्नी असलेल्या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. 2 पत्नी जिवंत होत्या आणि आपले आयुष्य सुखाने जगत होत्या, कारण त्या दोघांचाही त्यांच्या पतीशी घटस्फोट झाला होता. पण तिसरी पत्नी, तिची गोष्ट आम्ही त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या तोंडून सांगणार आहोत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये असा केस त्यांनी कधीही पाहिला नव्हता. त्या महिलेला त्यांच्यासमोर आणले गेले तेव्हा ती स्वतःच्या पायांवर चालून येऊ शकत नव्हती, तर तिला 4 लोकांनी खांद्यावर उचलून आणले होते, एखाद्या प्रेतासारखे. ती जिवंत होती, पण तिची अवस्था पाहून डॉक्टर म्हणाले की तिला पाहून त्यांनी मनोमन प्रार्थना केली की तिला मृत्यूच भेटावा, कारण तिच्यासोबत फार मोठा अन्याय झाला होता. काही वेळा काही गोष्टी मृत्यूपेक्षाही भयानक असतात आणि ही गोष्ट देखील एका दुःखी महिलेच्या आयुष्याची आहे. त्या महिलेचे नाव रीना होते. ती एका गावात राहत होती. गावात राहणे काही वाईट नव्हते, पण डॉक्टरांना असे वाटले की हे सगळं कदाचित गावात राहण्यामुळेच घडले. रीनाचा नवरा देखील गावातीलच होता, पण इतका देखणा माणूस डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यात पाहिला नव्हता. तो आपल्या बायकोसाठी खूपच चिंताग्रस्त होता. रीनाचा चेहरा अगदीच मरगडलेला दिसत होता. गाल आतमध्ये गेलेले, रंग कालवंडलेला आणि ती अक्षरशः हाडांचीच आकृती वाटत होती. रीनाला पाहून डॉक्टर अजिजा देखील हादरल्या. पण जर डॉक्टर आजारी पडल्या असत्या तर रीनाला मदत कोण करेल? त्यामुळे त्यांनी आपली तब्येत सांभाळून तिच्यावर उपचार केले. डॉक्टरांनी रीनाच्या पोटावर ऑपरेशन केले. त्या रात्री डॉक्टर अजिजा ड्युटीवर एकट्याच होत्या. तिच्या नवऱ्याने आहितने डॉक्टरांना सांगितले की ती गर्भवती आहे. डॉक्टरांनी रीनाला पाहिले तेव्हा ती कुठल्याही प्रकारे गर्भवती वाटत नव्हती, कारण तिचे वजन खूपच कमी होते. तरीही तपासून पाहिले असता डॉक्टरांना कळाले की ती खरोखरच गर्भवती आहे. काही स्त्रिया अशा असतात की त्यांचे वजन कमी असूनही त्यांच्या बाळांना काही त्रास होत नाही, तर काही स्त्रिया खूपच वजनदार होतात, तरीही त्यांची बाळं दुबळी असतात. त्यानंतर आहितने सांगितले की त्याला एक विचित्र गोष्ट दिसली होती. डॉक्टरांनी त्याला समजावले की असं काही नसावे, पण त्याने ठामपणे सांगितले की त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की त्याच्या बायकोच्या नाभीतून लाल मुंग्या बाहेर येत होत्या. त्याचसोबत तिच्या सासूबाई आणि आहितची आईसुद्धा त्या ठिकाणी उभी होती. त्या फारच भयंकर दिसत होत्या. एक लढाऊ सासू होती. डॉक्टर अजिजा हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाल्या. मी त्याला सांगितले की कदाचित तुम्हाला गैरसमज झाला असावा. कधीकधी मुंग्या अंगावर येतात आणि तुम्हाला तसेच वाटले असेल. पण त्याने ठामपणे सांगितले की त्याच्या आईनेही हे दृश्य पाहिले आहे. हे खूपच विचित्र होते. अशा प्रसंगी सासू सहसा गप्प बसत नाहीत आणि मीही या इस्पितळात इतके वर्ष काम केले आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या सासूशी माझा सामना होत असतो. जर एखाद्या सूनबाईला मुलगी झाली तर सासू लगेच तिथे टोमणे मारू लागते. कधी कोणीतरी सांगते की मूल होणे बंद झाले म्हणून आमच्या घरात मुले होत नाहीत, तर कोणीतरी सूनबाईला दोष देत असते. पण ही सासू मात्र गप्प उभी होती. तोंडाने काहीच बोलत नव्हती, पण चेहऱ्यावरून तशी फारच धोकादायक वाटत होती. त्यामुळे मी जाणले की काहीतरी गंभीर प्रकार असावा. मी रीनाकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये मला एक विचित्र अस्वस्थता आणि मदतीची याचना दिसली. नंतर तिने मला एक विचित्र खूण केली. त्या खुणेचा अर्थ मला चांगलाच माहीत होता, पण रीनाला याबद्दल कसे माहीत असू शकते हे मला कळत नव्हते. ही खूण तेव्हा वापरली जाते जेव्हा एखादा व्यक्ती संकटात असतो आणि त्याला मदतीची गरज असते, पण तो तोंडाने सांगू शकत नाही. या खुणेत अंगठ्याला 4 बोटांमध्ये ठेवून त्यावर दबाव आणला जातो, म्हणजे मला मदतीची गरज आहे. रीनाने ही खूण अगदी युक्तीने केली होती, ज्यामुळे मी अचंबित झाले. मी म्हणाले, ठीक आहे, आधी अल्ट्रासाऊंड करूया, तुम्ही दोघे इथेच बसा. तेव्हा तिची सासू बोलली, मी देखील आत जाईन. आता तिने आपले तोंड उघडले आणि रंग दाखवायला सुरुवात केली. जर रीनाने ती खूण केली नसती तर मी तिच्या सासूला देखील आत नेऊ दिले असते, पण मी म्हणाले, तुम्ही आत येऊ शकत नाही. अल्ट्रासाऊंड करताना तुमच्या आत काहीही काम नाही. तुम्ही तुमच्या मुलासोबत इथेच बसा. ती म्हणाली, असं कुठे लिहिले आहे? आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथे तर मला सोबत येऊ दिले होते. मी म्हणाले, ठीक आहे, मग दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. माझा उद्देश रीनाला मदत करणे होता, त्यामुळे मी मुद्दाम असे बोलले. रीनाने आपल्या नवऱ्याकडे पाहिले तर त्याने डॉक्टरांना म्हटले, ठीक आहे, तुम्ही तिला आत घेऊन जा. मी माझ्या आईला समजावतो. जेव्हा मी रीनाला घेऊन निघाले आणि नर्सला सांगितले की तिला स्ट्रेचरवर टाका आणि माझ्यासोबत चला, तेव्हा तिची सासू म्हणाली, पाहिलेस का, आपल्या बायकोला त्यांच्यासोबत पाठवू नकोस. आजकाल डॉक्टरांवर विश्वास ठेवणं कठीण झाले. कोण जाणे ते तुझ्या बायकोसोबत काय करतील. मी रीनाला विचारले, तू ती खूण कशी केलीस आणि कुठे शिकलीस? ती म्हणाली, मी मोठ्या संकटात आहे, तुम्हाला माझी मदत करावीच लागेल.
मी म्हटलं, तू दिसायला अशिक्षित वाटतेस, मग तुला ही खूण कशी माहीत? यावर ती म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितले की मी अशिक्षित आहे? कुणाच्या चेहऱ्यावरून त्याचे शिक्षण दिसते का? मी ग्रॅज्युएशन केले आहे. तिचे हे ऐकून मला आश्चर्य वाटले. म्हणजे ती खूपच सुशिक्षित स्त्री होती. फक्त परिस्थितीने तिचे हाल केले होते. पण ती खरे तर एक शिक्षित स्त्री होती. अचानक तिने रडायला सुरुवात केली आणि म्हणाली, मला माहीत आहे की मी वाचणार नाही. माझ्यासोबत जे काही घडले ते फक्त मीच सहन केले. हे माझ्या आयुष्याचे शेवटचे पाऊल आहे आणि आज मी स्पष्टपणे समजून चुकले आहे. फक्त माझ्या मुलाला वाचवा. त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या मरणानंतर तुम्हाला माझ्या न्यायासाठी लढायला पाहिजे. रीना म्हणाली. मी तिला म्हटले, तू कशा प्रकारच्या गोष्टी करत आहेस? असं वाटते की तुझा ब्लड प्रेशर वाढला आहे आणि तुझ्या मनात गैरसमज भरला आहे. असं काहीही होणार नाही. मग तिने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, माझे पूर्ण बोलणे आधी ऐकून घ्या. मी म्हटलं, ठीक आहे, सांग काय आहे. माझ्या जागी कोणीही डॉक्टर असती तरी ती तिचे बोलणे ऐकण्यास भाग पाडली गेली असती. मी स्वतःची स्तुती करत नाही, पण मी वाईट माणूस नव्हते. मी आधीपासूनच लोकांची मदत करत आले होते. माझे पती एक बिझनेसमॅन होते ज्यांच्यासोबत माझे लग्न ठरले होते. मी आता रीनाला म्हटले, सांग काय आहे. तेव्हा ती म्हणाली, ही बाहेर बसलेली बाई माझी सासू आहे. तिने सुरुवातीपासूनच माझ्यासोबत फार वाईट केले आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. तिचा मुलगा फार चांगला माणूस आहे आणि माझा नवरा वाईट नाही, पण तो तिच्या इशाऱ्यांवर चालतो. तिने पहिल्यांदा आपल्या मुलाचे लग्न 2 मुलींसोबत केले होते. पहिल्या बायकोला काही मूल झाले नाही म्हणून तिने 1 वर्षानंतरच तिला घटस्फोट दिला. नंतर दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावले. तिलाही 3 मुली झाल्या, पण तिच्यावरही खूप अत्याचार केले कारण त्यांना मुलगा झाला नाही. त्यानंतर तिला 3 मुलींना घेऊन घरातून बाहेर काढले आणि तिच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी सांगितले. आहितनेही तसेच केले. तिसऱ्यांदा ती मला भेटली होती आणि मी मोठ्या विवंचनेत होते. आमच्या घरी कधीही माहिती नव्हते की या मुलाची आधी 2 लग्न झाली आहेत. मुलगा दिसायला खूपच सुंदर होता, त्यामुळे आम्हाला वाटले की चांगला मुलगा आहे आणि माझे लग्न ठरवले. सुरुवातीपासूनच सासूने मला सांगितले की जर तू मुलगा जन्माला घातला नाही तर तुला परिणाम भोगावे लागतील. आहितची वागणूक माझ्यासोबत वाईट नव्हती. त्याने म्हटले, मी आधीही 2 बायकांना पाहिले आहे. त्या दोघीही मला आवडत होत्या आणि त्या वाईट नव्हत्या. दुसरी बायको तर 3 मुलींची आई होती, पण तीही निघून गेली. आता मी माझ्या मुलींचाही चेहरा पाहू शकत नाही. मुलीच होत्या तरी ती माझीच मुले होती, पण माझ्या आईने त्यांना घरातून बाहेर काढायला सांगितले आणि आता मी तुझ्यासोबत राहायचे ठरवले आहे आणि मी पूर्ण आयुष्यभर तुझ्यासोबतच राहू इच्छितो. मी माझे घर वाचवू इच्छित होते, त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला काहीही सांगत नव्हते. पण आता मला पाऊल विचारपूर्वक टाकावे लागेल. ती मला लग्नाच्या पहिल्या महिन्यातच डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने सांगितले की थोडी समस्या आहे, पण औषधाने ठीक होईल. पण सासूने घरी आल्यावर आरडाओरडा केला की ही बाई तर बाळ जन्माला घालू शकत नाही आणि म्हणाली, आमच्या नशिबात सगळ्या अशा स्त्रिया लिहिल्या आहेत. माझ्या मुलाचे नशीब इतके वाईट आहे. मी नवऱ्याला वचन देऊन सांगितले की डॉक्टरने फक्त 3 महिन्यांचा उपचार सांगितला आहे, पण त्यानंतर सर्व काही ठीक होईल. सासूने मात्र माझ्यासोबत असे वागण्याची सीमा ओलांडली. जेव्हा ती बाई असं म्हणाली तेव्हा मी तिला विचारले, आणखी तुमची सासू काय करत होती? रीना म्हणाली, ती मला कधी जडीबुटी द्यायची तर कधी काढा बनवून पाजायची. तुम्हाला विश्वास बसणार नाही डॉक्टर साहेब, या बाईने माझे इतके वाईट हाल केले होते आणि माझे जगणे हराम करून टाकले होते. तिने मला अनेक बाबांच्या ठिकाणी नेले. तिच्या एका ओळखीच्या माणसाने तिला सांगितले की पालक खाल्ल्याने स्त्रियांचे बांझपण संपते. त्यामुळे तिने 3 महिने फक्त पालकच खायला लावला. मी फक्त पालक खाऊन खूप कमजोर झाले. मला काहीच चालता येत नव्हते, ना उठता येत होते. मग मी म्हटले की हा पालक खात राहिले तर कदाचित मला नक्कीच मूल होईल. देवाने कशी तरी माझ्यावर कृपा केली आणि मी गरोदर राहिले. पण माझी गरोदरपणाची स्थिती तेव्हा राहिली होती जेव्हा माझ्या सासूने एका जुन्या बाबांजवळ इलाज करवायला सुरुवात केली होती, जो स्वतःला बाबा म्हणायचा आणि डॉक्टरही म्हणायचा. त्याने मला एक अत्यंत विचित्र आणि लज्जास्पद उपाय सांगितला होता. मी विचारले, कसला उपाय? रीना म्हणाली, तो बाबा म्हणाला होता की 21 लाल मुंग्या कुठून तरी पकडून आणाव्यात. त्या एका मलमलच्या कपड्यात ठेवून त्या स्त्रीच्या नाभीच्या वर बांधाव्यात. मलमलचा कपडा फारच बारीक असतो. त्याने सांगितले होते की मुंग्या मरणार नाहीत, त्या जिवंत असाव्यात आणि नाभीच्या वर बांधाव्यात. आता तुम्हाला वाटत असेल की हे खूप सोपं काम आहे, पण तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर साहेब, कितीतरी मुंग्यांचा अर्थ काय होतो? फायर अटेन्शन. जेव्हा तिने फायर अटेन्शन म्हटलं तेव्हा मी हे ऐकून चकितच झाले. रीना ती लाल रंगाच्या त्या मुंग्यांबद्दल बोलत होती, ज्या आकाराने खूप मोठ्या असतात आणि म्हणतात की जर त्या तुमच्या शरीरावर कुठेही चावल्या तर तुम्ही मरूही शकता आणि त्यांच्या चावण्यामुळे खूपच भयंकर वेदना होतात. इतकेच नव्हे तर तापही येतो. आणि ही बाई त्या जिवंत मुंग्यांना, मला इतकी वेदना झाली की आता वेदना होणेही बंद झाले. आधी त्या मुंग्या जिवंत असायच्या, मला चावत राहायच्या. त्या फालतू माणसाने, जो स्वतःला पीर बाबा म्हणवतो,
असं सांगितले की जितकी तुमची सून ओरडेल तितकाच तिच्यावरचा प्रभाव कमी होईल, कारण तिच्यावर जादू केला आहे. जर ती ओरडली तर तुम्ही त्या मुंग्यांना हटवू नका, तर तिच्याकडे लक्ष देऊ नका. थोड्या वेळाने ती आपोआप ठीक होईल. थोड्या वेळाने मी आपोआप बरीही झाले, कारण माझा पती थोडा बरा होता. मी असं सांगते कारण डॉक्टर, मी जितके पुरुष पाहिले त्यांच्यापैकी कुणीही बायकोची थोडीही काळजी घेत नाही. त्यांना त्यांचे काहीच वाटत नाही. त्यामुळे माझा नवरा तरी थोडा चांगला होता. पण जर तो खरंच चांगला माणूस असता तर मी आज या परिस्थितीत उभीही राहिली नसते. त्याला थोडंफार कळत होते. त्याने म्हटले की आमचे भांडण होत होते. तेव्हा मी त्याला सांगितले की मला वाचव, तुझ्या आईला थांबव. तर त्याने उत्तर दिले की हाच तो उपाय आहे ज्यामुळे आपल्याला मूल होणार आहे. त्या आई आणि मुलाचा असा विचार होता की एकदा त्यांना जे काही डोक्यात शिरले तेच सत्य मानून बसायचे. डॉक्टरने सांगितले की मला थोडी समस्या आहे आणि मी कधीच आई होऊ शकत नाही. पण तसं काही नव्हते. त्याने आपल्या आईच्या सांगण्यावरून पहिल्या बायकोला सोडले, जी त्याच्या पसंतीने लग्न केलेली होती. आणि नंतर आईच्या सांगण्यावरून दुसऱ्या बायकोलाही सोडले, जिने त्याला 3 मुली दिल्या होत्या. तर मग माझ्याच सोबत चांगले कसे होऊ शकत होते? मी त्याच्यासोबत राहून माझीही अशीच हालत झाली. मी खूप सुंदर होते, पण आता माझी अशी अवस्था झाली आहे. आज जो इशारा मी तुम्हाला दिला तो मी त्याच्या फोनवरून शिकले होते. त्याच्या फोनमध्ये तो एकदा एक रील पाहत होता आणि त्यात हे शिकवले जात होते. तिथून मी हे शिकून घेतले. मी विचारले, तुझ्या आईवडिलांना हे सगळं माहिती आहे का? तुझ्या इतक्या बहिणी आहेत तर? तेव्हा रीना म्हणाली की ही एक वेगळीच गोष्ट आहे. मी हे सगळं माझ्या आईला सांगितले. तर आई म्हणाली, जर तू परत आलीस तर हे कोणालाच सांगू नकोस, कारण अशा गोष्टींना सोडवणे कठीण असते. नाती तुटतात. आपल्या नवऱ्यासोबत नाते बिघडवू नकोस. त्याने आपल्या आईच्या एका गोष्टीसाठीच 2 घटस्फोट दिले होत्या आणि त्याने तुला पण घटस्फोट दिला तर आपण काय करणार? मी विचारले, मग मी काय करू? मी माझ्या घरी परत येऊ नाही का? आपण काय करू शकतो? तर आई म्हणाली, आम्हीही काय करू? पुन्हा तुझे लग्न लावून देऊ. देवाने आधीच 7 मुली दिल्या आहेत आणि एका मुलीचे दुसऱ्यांदा लग्न करणे परत सोपे नसते. म्हणून आता तो तसा आहे तसा त्याच्यासोबत चांगले राहा. त्या दिवसानंतर मी त्यांना काहीही सांगणे बंद केले आणि विचित्र गोष्ट म्हणजे त्यांनाही विचारावेसे वाटले नाही. जसा जसा रीना तिची कहाणी सांगत होती माझ्या डोळ्यात पाणी आले. तिने मला मदत करण्याची विनंती केली. तिने सांगितले की तिच्यावर खूप अत्याचार झाला आहे आणि आजही तिला यातना सहन कराव्या लागत आहेत. ती खूप वेदनेतून जात होती. तिच्या शरीरात इन्फेक्शन पसरले होते. मी नर्सला तिची TLC टेस्ट करायला सांगितली आणि स्वतः अल्ट्रासाऊंडची तयारी केली. मी विचारले, तू असंही करू शकली असतीस की सासूला सांगायचे की तू हे सगळं करत आहेस, पण प्रत्यक्षात काहीच करू नकोस. एखादे खोटे सांगून टाक. रीना म्हणाली, डॉक्टर साहिबा, माझ्या बाह्य रूपावर जाऊ नका. मी काही मूर्ख स्त्री नाही. मी शिक्षित आहे आणि मला त्या सगळ्यांना नकार देणे शक्य नव्हते, कारण माझ्या नवऱ्याला देखील ती गोष्ट माहीत होती. मी गर्भवती होते. त्याच्या बाळाची आई होणार होते. त्यानेही मला मारले. मला याचा नाही तर त्याच्या माझ्यावर हात उगारण्याचे दुःख होते. आईवडिलांनी कधी मला हात लावला नाही, मारले नाही, शिव्या दिल्या नाहीत. पण त्यांनी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही मला दिले नाही. तरीच त्या लोकांना खुला संधी मिळाली. मला माहीत नाही त्या सासूच्या मनात काय विचार आला. ती फक्त म्हणत होती की मुलगाच असावा आणि मुलगी नसावी. तिला मुलींवर तिरस्कार होता. मला असे वाटत होते की ती पागल मानसिकरित्या असलेली आहे आणि ती त्या बाबाच्या जवळ मला घेऊन जात होती. त्या बाबावर माझ्या सासूला तिच्यापेक्षा जास्त विश्वास होता. कधी कधी मला वाटत होतं की त्यांच्यात अनैतिक संबंध आहेत. रीना खूप त्रासात होती. कदाचित त्यामुळेच ती हे सगळं बोलत होती. सगळ्या गोष्टी ऐकून मी तर चकित झाले. पण मला खात्री होती की असं होऊ शकतं, कारण जिथे अशा जाहीर लोकांची वस्ती असते तिथे कुठल्याही गोष्टींची अपेक्षा केली जाऊ शकते. तिथे लोक एकमेकांच्या विरुद्ध देखील वाईट वागू शकतात आणि गावातील लोकांसाठी हे सांगता येईल की त्यांना काहीच माहिती नसते, कारण ते साधे होते. पण प्रत्येक गुन्ह्याच्या मागे एक जाहीलपणा असतोच. पोलिसांना विचारून पहा, बहुतेक गुन्हेगारांपैकी कितीही लोकांचा संबंध गावांशी असतो. ते गावातले लोक असतात, कारण तिथे सर्वात जास्त अडाणीपणा असतो आणि त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नसते. ते साधे शिकलेले नसतात आणि आपल्या मुलांना देखील जास्त शिकवत नाहीत. तिथे काही खास सुविधा नसतात. रीना देखील अशा प्रकारच्या परिसरातून आली होती. माझे हॉस्पिटल शहराच्या मध्यभागी नव्हते. ते शहरापासून 7 किलोमीटर दूर होते. त्यामुळे तिथे अनेकदा गावाकडचे रुग्णच येत. रीना देखील अशाच एका गावातून आली होती. मी अल्ट्रासाऊंडची तयारी केली आणि रीनाकडे पाहिले. तिचे स्कॅन करताना मशीनच्या स्क्रीनवर पाहून मला भीतीने थरकाप उडाला. ती अजूनही जिवंत होती. तिच्यावर काय होऊ शकते हे पाहून मी स्तब्ध झाले. ती म्हणाली, माझ्या हृदयात आता कुठलीही आशा नाही. जर या बाळाला काही जीवन असेल तर त्याला वाचवा. मला पॅनिक अटॅक आला, कारण माझ्यासमोरचे दृश्य भयानक होते. माझ्यासोबत ड्युटीवर कोणीच नव्हते. मग मी लगेच एका डॉक्टरला कॉल केला. ती एका लग्न समारंभात होती. माझे ऐकून तीही घाबरली. ती त्या लग्नात नसती तर कदाचित लवकर पोहोचली असती. तिने म्हटले की डॉक्टर आहानला बोलवा. मी म्हटलं, हे ठीक आहे.
तसंच मला अनुभव असलेल्या डॉक्टरची गरज होती. डॉक्टर आहान माझ्याबरोबरच शिकला होता आणि आमचा वर्गमित्र होता. मी त्याला पटकन फोन केला. तो थोडा बिझी होता, पण माझा आवाज ऐकून घाबरला आणि म्हणाला, "मी येतोय." मी ऑपरेशनची तयारी करू लागले. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याने विचारले, "काय झाले आहे?" मी म्हटले, "तू माझी चिंता सोडून रीनाची काळजी घे. तिचे तातडीने ऑपरेशन करायला हवे." ऑपरेशनचा उल्लेख करताच तिची सासू पुढे येऊन उभी राहिली आणि म्हणाली, "होय, ऑपरेशन करा. म्हणजे तुम्ही फी मागू शकता. असे डॉक्टर आपली फी मिळवण्यासाठी ऑपरेशन सांगतात. तर ती साधारण प्रसूती निघते." साहींच्या बाबतीत देखील असेच झाले होते. डॉक्टरने ऑपरेशन सांगितले होते आणि 1,00,000 रुपये जमा करा म्हटले होते. पण अर्ध्या तासात जरीना दाईने साधारण प्रसूती केली होती. आहित म्हणाला की आमच्याकडे ऑपरेशनसाठी पुरेसे पैसे नाहीत आणि ऑपरेशनवर खूप खर्च येतो. त्याच्या आईनेही सांगितले की आम्ही ऑपरेशन करू इच्छित नाही. आम्ही गावातल्या कोणत्याही दाईकडून साधारण प्रसूती करून घेऊ. नंतर साधारण प्रसूती झाल्यावर तुम्हाला दाखवू की ज्याला तुम्ही ऑपरेशन म्हटले होते ते साधारणच प्रसूती झाली. ती तिच्या मुलाला सांगू लागली, "त्यांना सांग, रीनाला बाहेर काढा. आम्ही तिला घेऊन जातोय." मला खूप राग आला. मी हाताची मूठ आवळली. आहितने हे सगळं पाहिलं आणि त्याला कळाले की मी खूप रागात आहे. मग मी तिच्या सासूला अनुकूल न समजून जणू ती या जगातून गेली आहे आणि तिचा आत्मा इथे उभा राहून बोलत आहे अशी वागणूक दिली. मी आहितकडे पाहून म्हणाले, "तुझ्या बायकोचे ऑपरेशन होणार आहे आणि जो काही खर्च होईल तो मी स्वतः देईल आणि तिला सोडून इथून जाण्याची गोष्ट मी नंतर पाहीन. मला जबरदस्ती करू नकोस. नाहीतर मी इथे NGOला आणि मीडियावाल्यांना बोलवेन आणि सर्वप्रथम पोलिसांना माहिती देईन." हे सगळं ऐकल्यावर त्याची आई आणि आई दोघेही गप्प बसले. त्याने विचारले, "असं काय घडले आहे?" मी म्हटले, "मी तुला नंतर सांगेल. तुझा 1 रुपयाही खर्च होणार नाही." मग मी त्याला सांगितले की हॉस्पिटलला थांब आणि तुझ्या बायकोसाठी प्रार्थना कर. डोकं वर उचलू नकोस, नाहीतर तुझ्यासोबत खूप वाईट होईल. हे बोलून मी तिथून निघाले आणि नर्सला सांगितले की या लोकांना माझ्या समोर येऊ देऊ नको. थोड्याच वेळात डॉक्टर आहान तिथे आला. त्याने सांगितले, "बाहेर एक बाई बोलत होती की तुम्ही माझ्या सुनेसाठी आलाय." हे डॉक्टर काय करत आहेत? ती रीनाची सासू होती, जी बहाण्याने रीनाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. एक पुरुष डॉक्टर ऑपरेशन करणार म्हणून तिला त्रास होत होता, पण आहितला याबद्दल काही अडचण नव्हती. मी डॉक्टर आहानला अल्ट्रासाऊंडबद्दल सांगितले, तेव्हा तो देखील स्तब्ध झाला. अर्ध्या तासात आम्ही C-सेक्शन ऑपरेशन पूर्ण केले, ज्याला लोक मोठे ऑपरेशन म्हणतात. माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते. डॉक्टर आहानलाही हे सर्व ऐकून दुःख झाले आणि त्यालाही अश्रू आले. आम्ही एकमेकांना सावरले, कारण आम्हाला रीनाला देखील सांत्वना द्यायची होती. रीना जिवंत होती, पण जिवंत असण्यासारखी नव्हती, कारण ती ICUमध्ये होती. जेव्हा ती थोडीशी शुद्धीवर आली तेव्हा आम्ही तिला एवढंच सांगितले की तिचा जीव वाचलाय, पण बाळ वाचू शकले नाही. हे ऐकून ती पुन्हा बेशुद्ध झाली. तिच्या पतीला आणि सासूला सुद्धा याबद्दल माहिती देणे आवश्यक होते. बाहेर येताच तिची सासू पुन्हा विचारू लागली, "हे कोणते ऑपरेशन आहे जे 8 तासांपासून चालले आहे? तुम्ही आमच्या सुनबाईसह काय करत आहात?" मी आहितला सांगितले, "तू आमच्यासोबत खोलीत ये, तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे." त्याची आई देखील यायला इच्छुक होती, पण आहितला आम्ही सांगितलं की जर ती आत आली तर आम्ही तुम्हाला काहीही सांगणार नाही. त्याने आपल्या आईला सांगितले, "तू इथेच बस." आणि तो आमच्यासोबत आला. आम्ही त्याला सगळं सांगितले. मी त्याला सगळं सांगितले जे काही रीनाने माझ्याशी शेअर केले होते. मी त्याला सांगितले की रीनासोबत हे सगळं होत राहिले आणि तू बसून होतास. त्याने म्हटले, "मला काय ठाऊक डॉक्टर साहेबा, त्या बाबाच्या उपचारामुळेच रीना गर्भवती झाली होती आणि आम्हाला गोड बातमी मिळाली होती. मला वाटले त्याने उपचार केल्यानंतर उरलेले मी सर्व सांभाळून घेईन." मी त्याला विचारले की तुला माहीत आहे का की तुझी पत्नी किती त्रासात होती? ती तुला सांगायची सुद्धा आणि तरीसुद्धा ती कशी तरी ते सहन करत होती. पण याचा अर्थ असा नव्हता की तिचा त्रास कमी झाला होता. ती खूपच त्रासात होती. आणि आता जर मी तुला सांगितले की तुझे मूल या जगात येण्याआधीच निघून गेले आहे, तर तरीसुद्धा तू तिलाच दोष देणार का? मी त्याला सांगितले की तुझ्या बायकोने एका मुलाला जन्म दिला होता, पण सगळं संपले, कारण ज्या प्रकारे रीनाच्या नाभीवर मुंग्या बांधल्या होत्या आणि तिच्या नाभीतून मुंग्या बाहेर येऊ लागल्या होत्या, हे प्रकरण इतके गंभीर झाले होते की ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ती खूप मोठ्या इन्फेक्शनची शिकार झाली होती, इतकी की तिच्या शरीरात मुंग्या चालू लागल्या होत्या. तिचे मूल तर त्या मुंग्यांच्या भक्ष्यस्थानी पडले होते. ते कधीच या जगात आले नव्हते, पण कोणालाही त्याचा पत्ता नव्हता. प्रकरण खूपच गंभीर होते. आम्हाला रीनाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत जटिल ऑपरेशन करावे लागले. इतके मोठे ऑपरेशन केल्यानंतर ती पुन्हा आई होऊ शकणार नव्हती, कारण आम्हाला तिच्या शरीरातून गर्भाशय काढून टाकावे लागले होते. तिचा जीव वाचवला हे खूप मोठे होते. रीनाचा रक्तस्तर 5 वर आला होता. आम्ही आपल्याकडून तिला रक्त दिले आणि ऑपरेशन केले. इतक्या कमी रक्तस्तरावर कोणताही डॉक्टर ऑपरेशन करत नाही, कारण ते एखाद्याच्या जीवाशी खेळण्यासारखे असते. पण आम्ही कसे तरी तिला वाचवले. म्हणूनच मी खूप चिंतेत होते. अजून काही सांगता येणार नाही की ती पूर्णपणे ठणठणीत बरी होईल की नाही. पुढील 4 दिवसात जर ती सुधारू लागली तरच ती वाचेल, अन्यथा दुसरा पर्याय म्हणजे फक्त देवावर विश्वास.
आम्ही आहितला सगळं सांगून त्याला शहाणे केले. त्याला जेव्हा समजले तेव्हा तो माझ्यासारखाच हमसून रडू लागला. त्याने म्हटले, फक्त माझी पत्नी वाचू दे, मी तिला सगळ्या जगापासून जपून ठेवीन, तिच्याबरोबर कधीच वाईट होऊ देणार नाही. मी म्हटले, तू तिला सगळ्या जगापासून जपशील, पण स्वतःपासून आणि तुझ्या आईपासून कसं जपशील? तिला सगळ्या जगापासून तर आधीच जपून ठेवले होतंस, पण अत्याचार जगाने नाही केला होता, तू आणि तुझ्या आईने केला होता. हे ऐकून तो असा गप्प झाला की जणू त्याचा तिसरा डोळा उघडला होता. जणू त्याच्या मनात ही गोष्ट रुजली होती आणि त्याला समजले की तो किती चुकला होता आणि त्याने एका स्त्रीसह किती वाईट वागणूक केली होती. ती किती संकटांतून गेली होती. मग त्याने म्हटले की मी सुद्धा सुखात नव्हतो. मला रात्री नीट झोप लागत नव्हती. मी काहीच चांगले करू शकत नव्हतो. मी ज्या गोष्टींना हात लावत होतो त्या मातीसारख्या होऊन जात होत्या, कारण एक चांगली पत्नी माझ्यामुळे दुखावली गेली होती. मी माझ्या बायकोचा गुन्हेगार आहे, पण आता चिंता करू नका, मी तिची खूप काळजी ठेवीन. मी आहानला सांगितले की मला अजूनही त्याच्यावर विश्वास नाही. कदाचित हे सर्व त्याच्या समजेनुसार वेगळे असू शकेल. नंतर रीनाला 10 नव्हे तर 15 दिवस रुग्णालयात ठेवले. जेव्हा ती स्वतःच्या पायावर चालण्यायोग्य झाली आणि तिची तब्येत थोडी सुधारली, तेव्हा कुठे आम्ही तिला तिच्या पतीसोबत पाठवले. पण त्याला हे देखील समजावले की तिची खूपच जास्त काळजी ठेवावी लागेल. असे समज की तू एक काचेत बनलेली स्त्री घेऊन चालत आहेस. त्याने सांगितले की आपण काळजी करू नका, बिनधास्त या आणि बघा. त्याने आपला फोन नंबर आणि घराचा पत्ता दिला. पण आम्ही सुद्धा खूप बिझी होतो. 1 महिना झाल्यानंतर रीना तपासणीसाठी आली आणि सांगितले की सर्व काही ठीक आहे, पण ती अजून पूर्णपणे बरी नव्हती. त्यानंतर आम्ही आपल्या जीवनात व्यस्त होऊन गेलो. पण आम्ही तिच्या सासूला सोडले नाही आणि तिला पोलिसांच्या हवाली केले, कारण ती फार वाईट स्त्री होती, जिच्या त्रासामुळे 3 स्त्रियांवर जुलूम झाला होता. आम्ही आहितच्या दोन्ही पत्नींचेही निवेदन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आहितवरही केस दाखल झाली होती. आहितने माफी मागितली होती आणि तो आपल्या या पत्नीला वाचवू इच्छित होता, म्हणून आहितला तुरुंगात टाकण्यात आले नाही, पण त्याच्यावर केस चालू होती. आताच्या काळात जिथे मुली शिकून खूप कर्तबगार झाल्या आहेत, तिथे ग्रामीण भागात मुलांसाठी हट्ट धरणे आणि सुनेला त्रास देणे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.